नमस्कार, तेजस हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आहे वेट लॉस जर्नीचा दुसरा दिवस. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हा एवढा मोठा भोपळा आकाराने जरी वाटोळा असला तरी हा कोणताच घोटाळा करत नाही. तर यात भरपूर पाणी असल्यामुळे उन्हाळ्यात आपली बॉडी हायड्रेटेड ठेवायला मदत करतो आणि बराच वेळ आपलं पोट भरलेलं ठेवतो. हा भोपळा किसून घेतला. यात कोथिंबीर, 1 वाटी रवा, अर्धी वाटी बाजरीचं पीठ, हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ ॲड केलं व घरीच बनवलेलं ताक यात ॲड केलं व आप्प्याचं बॅटर असतं तसं थोडं घट्टसर बॅटर तयार करून घेतलं. गॅसवर आप्पे पात्र गरम करत ठेवलं. लक्षात ठेवा, तेही आधी सगळीकडून व्यवस्थित गरम करून घ्या, म्हणजे ते आप्पे पात्राला बॅटर चिकटणार नाही. आता सगळे आप्पे एका बाजूने भाजून घेऊन त्यावर कव्हर करण्यासाठी एक झाकण ठेवले, त्यामुळे आप्पे आतपर्यंत छान शिजतात. आता दुसऱ्या बाजूने पण भाजून घेतले व एका प्लेटमध्ये दह्यासोबत भरपूर असं सॅलडसोबत ही प्लेट सर्व करून घेतली. घड्याळात वाजला 1. खाऊ नका बरं केक, बारीक व्हायचं आहे ना, मग कशाला खाता केक. आधी मी उडदाची डाळ कुकरमध्ये शिजवून घेतली. सगळ्यात आधी भेंडीची भाजी बनवून घेऊ. त्यासाठी मी कढईत लसणाची पेस्ट, हिरवी मिरचीचे तुकडे, कांदा परतवून यात जिरे, मोहरी ॲड केलं. मग कांद्याचा रंग लाल झाला की यात थोडी हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड ॲड केली व हे मसाले जळू नये म्हणून यात थोडं पाणी ॲड केलं. आता या पाण्याला उकळी आली की भेंडी ॲड केली. यात मीठ पण ॲड केलं. आता तुम्ही म्हणाल, भेंडी तर चिकट असते, पाणी घातल्यानंतर ती अजून चिकट होईल. तर नाही, पाणी आटलं की भेंडीचा चिकटपणा पण कमी होतो. तुम्ही शेवटी बघालच. तोवर मी इथे ज्वारीची भाकरी थापून घेतली. दुसऱ्या गॅसवर तवा ठेवला होता. ज्वारीची भाकरी करत असताना मी यात थोडं मीठ ॲड करते. पाणी ॲड करून हे पीठ हाताने मळून घेतलं. मस्त भाकरी थापून घेतली. आपली भेंडी बघताय ना, अजिबात चिकट झालेली नाही. यात कोथिंबीर ॲड केली. आता उडदाची डाळ, तिला फोडणी देऊन घेऊ. एका पातेलीत लसणाची पेस्ट, हिरवी मिरची, जिरे, मोहरी ॲड करून ते परतवून घेतले. यात थोडी हळद, अर्धा चमचा लाल तिखट, थोडा गरम मसाला ॲड करून पाणी ॲड केलं. पाण्याला उकळी आली की शिजवलेली उडदाची डाळ ॲड केली. यात चवीनुसार मीठ ॲड केलं. डाळ शिजवताना मी त्यातही मीठ ॲड केलं होतं. यात थोडी कोथिंबीर ॲड केली. ताट ठेवून याची उकळी काढून घेतली. भाकरी, भरपूर असं सॅलेड, भेंडीची भाजी व डाळ एका प्लेटमध्ये सर्व केली. मग काय, झालं दुपारचं जेवण रेडी. आता रात्रीच्या जेवणात काय आहे, चला सांगते. इथे मी पालक स्वच्छ धुवून कट करून घेतला. कट केलेला कांदा व लसणाची पेस्ट घेतली. आता कुकरमध्ये जिरे, मोहरी परतवून यात लसणाची पेस्ट व कांदा ॲड केला. थोडी हळद, लाल तिखट, 1 चमचा व अर्धा चमचा गरम मसाला ॲड केला व मसाले जळू नये म्हणून यात पाणी ॲड केलं. यात मीठ घालून पाण्याला उकळी येऊ दिली. तोवर मी इथे अर्धी वाटी ब्राऊन राईस व 1 वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली. कुकरमधल्या पाण्याला उकळी आली की यात पालक ॲड केलं. पालक या मसाल्यांमध्ये परतवून घेतला. मग डाळ, तांदूळ ॲड करून तीही परतवून घेतले. नंतर 1.5 ग्लास पाणी ॲड करून कुकर बंद केला व कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेतल्या. आपली डाळ पालक राईस रेडी झाला. इथे मी प्लेट सर्व करून घेतली. तोंडी लावायला भरपूर असं सॅलेड आणि फ्रेश कांद्याची पात घेतली. चला तर मग भेटूया उद्या. बाय.